एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे, कारण मार्च महिन्याचे वेतन फक्त 56% देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। इतकंच नव्हे तर सुरक्षा रक्षकांना केवळ 50% पगार मिळणार आहे। कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन देण्यासाठी अपुरा निधी मिळाल्यामुळे पगारात कपात करण्यात आली आहे। संवेदनशील विषयावरती वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणणाऱ्या कृषीमंत्री कोकाटेंवरती अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे। अजित पवारांनी देवगिरी निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत कोकाटे यांच्यासह मंत्र्यांना एक दोनदा चूक झाली तर समजून घेऊ, तिसऱ्या वेळी चूक केल्यास माफी नाही तर मंत्रीपद बदलू असा थेट इशारा दिलाय। शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य करून वादाला निमंत्रण देणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी चांगलीच कानउघडणी केली। यापुढे वादग्रस्त विधानं करू नये असा सज्जड दम त्यांना देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। ज्यांनी पक्षकार्यामध्ये कोणतीही मदत केली नाही अशा नेत्यांनी आराम करावा आणि ज्यांना कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही त्यांनी निवृत्ती स्वीकारावी असा कडक इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी पक्षाच्या नेत्यांना दिला। कर्जतमधनं सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादीत घरवापसी केली। यावेळी खासदार सुनील तटकरे आणि नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत घारे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा शेकाप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी देखील पक्षात प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूरचा दौरा करणार आहेत। या निमित्तानं शहरात त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आलेत। महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांच्याकडनं हे बॅनर लावण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। महिनाभर आधी झालेल्या नागपुरातील दंगलीच्या 16 एप्रिलला काँग्रेस सद्भावना रॅली काढणार आहे। सद्भावना रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस शक्ती प्रदर्शन करणार आहे। रॅलीसाठी चेन्नी थला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हजर राहतील। जातीनिहाय जनगणनेची आक्रमक मागणी करताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जोरदार खिल्ली उडवली। अमेरिकेच्या शुल्क आकारणीमुळे गंभीर आर्थिक संकट येणार असल्याचा इशारा यावेळी राहुल गांधींनी दिला। तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालयावरती धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अहवालात ठपका ठेवण्यात आलाय। स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुश्रुत घैसास यांना दोषी ठरवण्यात आलंय। यापूर्वीच्या आरोग्य विभागाच्या चौकशीत प्रथमदर्शनी घैसास यांना दोषी ठरवण्यात आलं होतं। दरम्यान या समित्यांचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आलाय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवतीला अनामत रक्कम मागितल्याचं समोर आल्यानंतर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं शहरातील 650 खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे। यापुढे कोणत्याच रुग्णालयानं रुग्णाकडनं अनामत रकमेची मागणी करू नये, तसंच मागणी केल्यास परवाना रद्द केला जाईल असा इशारा देण्यात आलाय। पुण्यात एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत 70 माता मृत्यू झालेत। त्यात महापालिका क्षेत्रातील रहिवासी 26 माता असून महापालिकेबाहेरच्या 25 आणि जिल्ह्यातल्या 19 माता आहेत। विशेष म्हणजे एकूण माता मृत्यूंपैकी 52 मृत्यू हे दारिद्र्य रेषेच्या वर असलेल्या कुटुंबातील महिलांचे आहेत। प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील 125 वर्ष जुना पूल पाडला जाणार आहे। या 2 जुन्या पूल इमारतींचं निष्कासन केलं जाईल। या प्रकल्पात MMRDA 83 कुटुंबियांचं पुनर्वसन करणार आहेत। यासाठी अंदाजित 62.36 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत। अमेरिकन टॅरिफचा परिणाम उतरू लागताच भारतात सोनं आणि चांदीचे भाव पुन्हा वाढू लागलेत। ग्रॅम सोन्याचे 1700 तर चांदीचे भाव 700 रुपयांनी वाढले। SBIनं ATMच्या ट्रान्झॅक्शनमध्ये 1 मे पासून बदल करण्याची घोषणा केली। SBI ग्राहकांना आता दर महिन्याला 5 फ्री ATM ट्रान्झॅक्शन मिळणार आहेत। फ्री ट्रान्झॅक्शन संपल्यानंतर ग्राहकाला प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी 15 रुपये प्लस GST द्यावा लागणार आहे आणि दुसऱ्या बँकेच्या ATMवरती हे शुल्क 21 रुपये प्लस GST असं असेल। केंद्र सरकारनं आधार ॲप लॉन्च केलंय। ते प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईल फोनमध्ये असेल, त्यामुळे आता खिशात आधारची प्रत बाळगण्याची गरज राहणार नाही। हे ॲप फेशियल रीडिंग करेल, त्यात QR कोड सारख्या सुविधा देखील उपलब्ध असतील। पुढील 2 महिन्यात ते देशभर लागू केलं जाईल। यासाठी डेटा स्पेस वाढवण्याची तयारी सुरू आहे, त्यामुळे आता हॉटेल्स, दुकानं किंवा प्रवास करताना कुठे आधारची छायाप्रत देण्याची आवश्यकता भासणार नाही। माहीम ते वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शुक्रवार आणि शनिवार रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे। ब्लॉक दरम्यान उपनगरीय लोकलसह मेल एक्सप्रेसच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले। दोन्ही दिवसात सुमारे 334 लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत। पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ यांच्यामार्फत 15% सामाजिक गृहनिर्माण योजना आणि 20% सर्वसमावेशक योजनेतील सोडतीनंतर मागणी अभावी शिल्लक राहिलेल्या सदनिकांचं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती सर्वसाधारण प्रवर्गामधील गरजू आणि पात्र अर्जदारांना वितरण करण्यात येणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू आणि पात्र अर्जदारांसाठी आजपासून नोंदणी सुरू होणार आहे। बँकेच्या भरतीत मराठी व्यक्तींना प्राधान्य देऊ, मराठी न येणाऱ्या
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ती शिकण्याच्या आणि केंद्र सरकारच्या किंवा केंद्राच्या त्रिभाषा सूत्राचा सन्मान करण्याच्या सूचना देऊ असं आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला इंडियन बँक असोसिएशनने दिलंय. मुंबईमध्ये व्यवसाय कार्यालयाच्या ठिकाणी किंवा गृहनिर्माण सोसायटीमध्ये किमान 25 किंवा त्याहून अधिक वाहन मालकांनी शिबिर आयोजित करून एकत्रित नोंदणी केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्यात येणार आहे. ही पाटी बसवण्यासाठी होम फिटमेंट सर्व्हिस या पर्यायाचा वापर केल्यास त्यांना अतिरिक्त शुल्काचा भरणा करावा लागणार आहे. राज्यातील आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयापर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचं बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्यानं मिशन म्हणून राबवण्यात यावा अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आरबीआयनं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला यूपीआयद्वारे पर्सन टू पर्सन व्यवहारांची मर्यादा वाढवण्यास मंजुरी दिली आहे. आरबीआयच्या निर्णयामुळे यूपीआयद्वारे मोठ्या रकमेच्या व्यवहारांचा मार्ग मोकळा झालाय. कोणतीही बदली आमदारांच्या शिफारशीनं किंवा मंत्रालयामध्ये येऊन होणार नाही, ती गुणवत्तेनुसारच होईल असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. बावनकुळे यांनी राज्यातील उपविभागीय अधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. मोजणी नसल्यामुळे गुंठेवारी जागांची खरेदी विक्री होत नाही. ज्यांची जागा आहे त्यांना पालिका बांधकाम परवाना देत नाही. ही बाब शहर विकासात बाधा आणणारी असल्यामुळे सोलापुरात गुंठेवारीला परवानगी देण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण विषयक समितीच्या झालेल्या बैठकीत 26 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहाराला मंजुरी देण्यात आली आहे. फ्रान्सकडनं घेतल्या जाणाऱ्या या विमानांसाठी सरकारला 63,000 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवराहाटी जमिनी या शासकीय जमिनी असून त्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात आहेत. अशा जमिनींचे प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत दिले. मंगळवारच्या तुलनेत कमाल तापमानात थोडी घट झाली तरी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये बुधवारी उन्हाचा तडाखा कायम राहिला. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुद्धा कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान असल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होतीये. पुणे शहरासह उपनगरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी तापमानात 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला गेला. पुढील 2 दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं नोंदवला. दरम्यान नागरिकांनी दुपारी उन्हात फिरणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय. ठाणे जिल्ह्यावरती सूर्यनारायणानं प्रकोपच केलाय. शहरासह ग्रामीण भागाचा पारा 40 पार गेलाय. बुधवारी डोंबिवली बदलापूर 40.06, कल्याण उल्हासनगर 40.08, कर्जत 41.08, मुरबाड 42 तर धसई 42.03 इतकं तापमान होतं. मागील 15 दिवसात तापमानातली ही उच्चांकी वाढ होती, त्यामुळे नागरिक गरमीनं हैराण झाले. छत्रपती संभाजीनगरात गेल्या 5 दिवसांपासून शहर आणि परिसरात तापमानात चांगलंच वाढलंय. चिकलठाणा वेधशाळेनं काल कमाल तापमान 42.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं. यंदाच्या उन्हाळ्यातलं हे सर्वोच्च तापमान आहे. पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कमाल आणि किमान तापमान सातत्यानं वाढतंय आणि कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिरावलंय. पुढील काही दिवस कमाल आणि किमान तापमानामध्ये फारसा बदल होणार नसल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. अखेर येवल्याच्या ग्रामीण भागात 10 गावं आणि वाड्या वस्त्यांवरती टँकरनं पाणी पुरवठा सुरू झालाय. छगन भुजबळ यांनी दखल घेत खासगी टँकरधारकांच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याची शासनाकडून परवानगी मिळवली. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळालाय. देवगिरी किल्ल्याला आज पुन्हा आग लागली आहे. किल्ल्यावरील मुख्य भाग असलेल्या बारादरी महलाला आग लागली. या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. पुण्याच्या वाघोलीमध्ये स्थानिकांची गुंडागर्दी बघायला मिळाली. ज्ञाती एलान सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावरती थार आणि स्कॉर्पिओ वाहनांची धोकादायक स्पर्धा लावण्यात आली. सोसायटीतील नागरिकांनी हटकल्यानंतर रेस खेळणाऱ्या स्थानिक गुंडांकडून शिवीगाळ करत आणि दमदाटी करण्यात आली. सोलापूर शहराला काळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. मात्र याकडे सोलापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं दुर्लक्ष केलंय. पालिकेनं या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी भाजपचे नेते अनंत जाधव यांनी केली.
ज्या साई भक्तांना शिर्डीत पोहोचणं शक्य होत नाही अशा भक्तांसाठी साईबाबा संस्थाननं पादुका दर्शन सोहळा आयोजित केलाय. पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात 25 तारखेपर्यंत साईबाबांनी वापरलेल्या पादुकांचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे. राहुरी तालुक्यातील तनपुरेवाडी इथे 50 फूट खोल विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वनविभागानं ग्रामस्थांच्या मदतीनं जीवदान दिलं. मागील 3 महिन्यात राहुरीतून 11 बिबट्यांना जेरबंद करण्यात आले. अहिल्यानगरमधील कोल्हारमध्ये भगवान महावीरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. समाज बांधवांनी वाजत गाजत मिरवणूक काढत गाण्यांच्या तालावर गरबा खेळत जयंतीचा आनंद साजरा केलाय. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरच्या गिर्यारोहकांनी कळकराय हा 200 फूट सुळका सर करत भगवा फडकवला. यात अजित आरुडे, सुनीता आरुडे, अभिनव आरुडे आणि अद्वय आरुडे या चिमुकल्या गिर्यारोहकांचा देखील समावेश होता. पुण्याच्या खेड तालुक्यातील पूर्व भागात कनेरसर इथे पाणलोट रथयात्रेचं आगमन झालं. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि जलसंधारण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं पाणलोट रथयात्रा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात धाराशिवमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावरती उतरला. धाराशिव शहरामध्ये आंदोलन करत कायद्याविरोधात आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यामध्ये बनावट औषध निर्मिती विक्रीचा रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर 4 गुन्हा दाखल झालाय. रुग्णालयातील संबंधित कर्मचाऱ्यांची देखील पोलीस चौकशी करणार आहेत. या प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांना सोडणार नाही असा थेट इशारा पोलिसांनी दिलाय. तर पोलिसांच्या इशाऱ्यानंतर गुन्हा उघडकीस येण्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला इथे महादेवाची कावड यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. शंभू महादेवाच्या यात्रेची चैत्र शुद्ध प्रतिपदेला कावड बांधून सुरुवात करण्यात आली. 3 दिवसीय गावात धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. वणी शहराची जीवनदायी म्हणून ओळख असलेल्या निरगुडा नदीची दयनीय अवस्था झाली आहे. नदीमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचल्यामुळे पिण्याचं पाणी दूषित झालंय. सर्वत्र घाण पसरल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. दिल्लीला जाणारी विशेष रेल्वे काही तासातच फुल झाली आहे. छत्रपती संभाजीनगरचा कोटा फुल झाल्यामुळे आरक्षण मिळत नाहीये. त्यामुळे प्रवासी काहीसे चिंतित आहेत. महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा मंदिर आणि गडकोटाला राज्यस्तरीय संरक्षित स्मारकाचा दर्जा शासनाच्या पुरातत्व खात्यानं घोषित केला अशी माहिती श्री मार्तंड देवस्थानच्या विश्वस्त मंडळानं दिली. कराडच्या कातरखटाव इथे श्री महालक्ष्मी केसरी बैलगाडा शर्यतीत थरार बघायला मिळाला. शर्यतीत तांबे गावच्या जावेद मुल्ला यांच्या डबल हिंद केसरी सर्जा आणि कोरेगाव तालुक्यातील डबल महाराष्ट्र केसरी रायबा या बैलजोडीनं पहिल्या क्रमांकाचं 81,000चं बक्षीस पटकावलं. आदर्श नागरी पतसंस्थेत हजारो ठेवीदारांच्या 200 कोटींवरील ठेवी अडकून पडलेल्या आहेत. विमा संरक्षण कवच अंतर्गत 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित आहेत. दरम्यान आता उपलब्ध जमा रकमेतनं 40,000पर्यंतच्या ठेवी परत करण्याचा निर्णय प्रशासक समितीनं घेतलाय. चिंचवड लिंक रोड ते काळेवाडीला जोडणाऱ्या एम्पायर इस्टेट येथील रॅम्पचं 95% काम पूर्ण झालंय. रॅम्प लवकरच नागरिकांच्या सेवेत खुला करण्यात येईल. सांगलीतील मार्केट यार्डात हळदीची आवक काही प्रमाणात कमी झाल्यामुळे दरात सुधारणा आहे. राजापुरी हळदीला सर्वाधिक प्रति क्विंटल 25,300 रुपयांचा दर मिळालाय.